नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आमच्या शेतात आहे ना डिंगऱ्या लावलेल्या आहे. डिंगऱ्या म्हणजे आहे ना मुळा आपण तो खोडाकडचा भाग कापून टाकून देतो ना, ते लावल्यानंतर अशा डिंगऱ्या येतात. त्याची भाजी खूप चविष्ट होती. ही भाजी शक्यतो शहरात भेटतच नाही आहे, गावाकडेच भेटते. तर या डिंगऱ्याची भाजी करणार आहे आणि आमच्या डिंगऱ्याच्या जवळच मी थोडेसे बटाटे लावलेले होते. तर आता बघू शकता अशा पद्धतीने असे चांगले बटाटे वाढलेले आहेत. आता डिंगरे आलेले आहेत, त्या डिंगऱ्या मी अशा स्वच्छ निवडून घेतलेल्या आहे. जसे गवारीची शेंगा निवडतो ना, तर याला शिरा वगैरे काही नसतात, फक्त शेंड्याकडचा आणि देठाकडचा भाग काढायचा असतो. आणि अशा स्वच्छ धुतलेल्या डिंगऱ्या आहे ना पाण्यामध्ये उकडण्यासाठी ठेवल्या आहे कढईमध्ये मी. आणि 20-1 मिनटं अशा मस्त वाफवून घेऊ, आपण शिजवून घेऊ झाकण ठेवून. आता डिंगऱ्या शिजलेल्या असतील ना, तर तोपर्यंत आपण याचा मसाला काढून घेणार आहे. बघू शकता आता या डिंगऱ्या शिजलेल्या आहे ना, दाबून बघायच्या बोटाने, दाबली जाते अशी सहज, तशी गवारी शेंग आपण दाबून बघतो ना त्या पद्धतीने. आता यातलं डिंगऱ्यांमधलं पाणी ना काढून द्यायचं आहे. फक्त अशा जेवढं करायचं आणि तेवढं डिंगऱ्या मी घेतलेल्या आहे. ते मसाला काढून घेतलेला आहे. हिरवी मिरची आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट केलेला आहे. आता ही थोड्याशा डिंगऱ्या करायच्या ना, तर मी तव्यावर करणार आहे. आता तवा तापावला ठेवला, त्यामध्ये तेल टाकलं, थोडंसं मोहरी टाकली, भरपूर असे जिरे टाकले, हळद टाकली आणि शेंगदाण्याचं आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे ना, ते देखील यामध्ये टाकून घेऊया आणि परतून घेऊया. त्यामध्ये डिंगऱ्या देखील टाकून द्यायच्या मसाला परतल्यानंतर. आणि मीठ टाकूया चवीनुसार. मसाला चांगला परतून घेऊया. आता आपले मसाला परतून देखील झालेला आहे याचा. बघू शकता अशा पद्धतीने अगदी गॅस कमी ठेवायचा आहे. आता डिंगऱ्या आपल्या परतलेल्या आहे ना, त्या फक्त परतून घ्यायच्या मसाल्यासोबत, बाकी काहीच नाही. आता जेवढ्या लागतील ना आपल्याला तेवढ्या त्यामध्ये डिंगऱ्या टाकून घ्यायच्या आहे आणि परतू घ्यायच्या अगदी कमी गॅसवर. खूप छान होतात ज्वारीच्या भाकरीसोबत, तर खूप छान लागतात या डिंगऱ्या. अशा पद्धतीने डिंगऱ्या करून घ्यायच्या आहे. 2 ते 3 मिनटात आपल्या डिंगऱ्या तयार होतात. कमी गॅसवर अशा परतून घ्यायच्या आहे चांगल्या. आणि त्यावर झाकण ठेवून थोडासा वेळ आहे ना मसाल्यासोबत अशा वाफवून घ्यायच्या, फक्त वाफवून घ्यायच्या, जास्त वेळ नाही, 1-अर्धा मिनटासाठी. तर डिंगऱ्या परतून झालेल्या आहे ना, तर थोडेसे वाफवून घेऊया अर्ध्या मिनटासाठी. अर्धा मिनिट झाला की परत झाकण काढून घ्यायचं, परत एकदा हलवून द्यायचं आहे आणि छान अशा डिंगऱ्या आपण तयार केलेल्या आहे. आणि या भाजीसोबत बाजरीची भाकर खूप छान लागते. तर अशा पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने डिंगऱ्या करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.